नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये आता एका मागोमाग एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत। अशोक खरात याला पहिल्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर त्याच वेळी दुसऱ्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केलाय। त्यामुळे उद्या पुन्हा त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलं जाणार आहे। दरम्यान खरातची पोलीस कोठडी आज संपत असून त्याला पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। गेल्या 13 दिवसांपासून SIT कडून त्याची चौकशी सुरू असून आतापर्यंत त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल झाले। तर तपासाच्या पार्श्वभूमीवर SIT ची टीम त्याच्या निवासस्थानी दाखल होऊन सखोल झाडाझडती घेत आहे। चौकशी दरम्यान खरातच्या कुटुंबियांनाही रडारवर आणण्यात आलंय। तर त्याच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे। तर पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल असून ती सध्या फरार आहे। याचबरोबर आर्थिक गैरव्यवहारांचाही मोठा संशय समोर आलाय। काही लाखांचे उत्पन्न दाखवणाऱ्या खरातची प्रत्यक्ष संपत्ती मात्र शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येते। आयकर विभागाला त्यानं कंपन्या, बांधकाम प्रकल्प आणि हार्डवेअर व्यवसायाच्या माध्यमातून GST बुडवल्याचा संशय असून मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते। तसेच नाशिक आणि अहिल्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतजमीन आणि भूखंड खरेदी केल्याचंही उघड झालंय। ही मालमत्ता पत्नी आणि मुलीच्या नावावर घेतल्याचा माहिती तपासातून समोर येते। लैंगिक शोषण, भोंदूगिरी आणि कोट्यावधींचे आर्थिक व्यवहार अशा गंभीर आरोपांनी वेढलेल्या या प्रकरणात तपास यंत्रणा अधिकच आक्रमक झाली आहे। येत्या काळामध्ये आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते।